वाजण्याचा चमत्कार असेल, निर्जीव भिंत चालवण्याचा चमत्कार असेल, प्रत्येक चमत्काराकरिता आपल्याला थोडा वेळ पाहिजे, परंतु 11 वाजत आलेले आहे. त्यानंतर सच्चिदानंद बाबांना घेऊन माऊली सोबतच चालू लागले आणि एका दगडाला टेकून बसले. आणि टेकून बसलेले असताना 700 श्लोकाची असलेली ती भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेमध्ये असलेले 700 श्लोकावर 9000 ओव्या माऊलींनी लिहिल्या. आणि संस्कृताच्या ज्या गाठी होत्या त्या गाठी म्हणजे ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. या अर्जुन विषाद योग मध्ये ओवी नंबर 1, जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीय ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमवेद्या आत्मरूपा. पहिल्यांदा नमस्कार कोणाला केलेला असेल तर तुमच्या आमच्या अंतकरणाला नमस्कार केला. आणि अंतकरणाला नमस्कार केल्यानंतर गणपती बाप्पांची आराधना केली. गणपती बाप्पांची आराधना केल्यानंतर सरस्वती मातेला आराधना केली. त्यानंतर महाभारतामध्ये नाही ते नोहीची तिन्ही लोकी यही कारणे म्हणी पे पायी व्यासोचिष्ट म्हणजे व्यासाने सांगितलं जे महाभारतामध्ये नाही ते कुठेच नाही. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 47 नंबरला सांगितलं. त्यानंतर ओवी नंबर 1 ते 84 पर्यंत पहिला श्लोक चालू होण्यापूर्वी ओवी लिहिल्या. त्यानंतर परमात्म्याचं स्वरूप सांगितलं अर्जुन विषाद योगामध्ये. त्यानंतर दुसऱ्या योगामध्ये बुद्धी योग सांगितला, सांख्य योग सांगितला. जे त्याच्यामध्ये बुद्धी सांगितली. बुद्धी कशी असते अर्जुनाला बुद्धी योग पटवून दिला. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. त्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये कर्म ज्ञान संन्यास योग सांगितला. 5व्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञान कर्म संन्यास सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये हठयोग सांगितला, कुंडलिनी शक्ती सांगितली. 7व्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त 7व्या अध्यायामध्ये ज्ञानावर सांगितले. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्मज्ञान सांगितलं ना, जे गुपित ज्ञान होतं, गुप्त ज्ञान होतं ते 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या. एक वेळ पावसाच्या धारा मोजता येतील परंतु माझ्या विभूती नाही मोजता येणार. अरे अर्जुना, मी चराचरामध्ये भरलेलो आहे, माझ्या विभूत्या कोणालाच मोजता येणार नाही. तो विभूती योग 10वा अध्याय. पुन्हा 11वा अध्याय. त्या 11व्या अध्यायामध्ये काय असेल? विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप 11व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि काल सांगितलं 11व्या अध्यायामध्ये. आणि भक्ती कशी करावी ती भक्ती सांगितली 12व्या अध्यायामध्ये. आपलं शरीर एक क्षेत्र आहे, ते तीर्थ ते क्षेत्र जगी त्याची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. 13वा अध्याय तीर्थ क्षेत्र सांगितलं. देह हा तीर्थ क्षेत्र आहे, एक क्षेत्र आहे. कधीतरी रात्रीचा कार्यक्रमाचा योग येईल कधीतरी, तेव्हा ह्या देहाला क्षेत्र का सांगितलं जातं सविस्तर वर्णन करून सांगता येईल. त्यानंतर प्रकृती, ज्या प्रकृतीचे आपण मागचे 11 तत्व बघितले, या प्रकृतीनुसार आईच्या गर्भामध्ये कसा अंडज, जारस, स्वदेश, उद्वेज हे 4 अंडे तयार होतात आणि गर्भ तयार होतो. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय. त्यानंतर पुरुषोत्तम योग सांगितला 15वा अध्याय. 16व्या अध्यायामध्ये असुर संपत्ती योग सांगितला. कधी असुर म्हणजे असुरी संपत्ती सांगितली. त्यानंतर सत्वगुण, रजगुण आणि तमगुण 4 गुण 17व्या अध्यायामध्ये सांगितले. आणि 18वा अध्याय जो कर्म ज्ञान संन्यास योग सांगितला. संन्यास योग 18 अध्याय. अध्याय नंबर 17 मध्ये जे जे मुद्दे आले ते सर्व मुद्दे मिळून 18वा अध्याय सांगितला. म्हणजेच कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हे 4ही कर्मकांड हे ज्ञानेश्वरीमध्ये जे वेदांमध्ये असलेलं तत्व गीतेमध्ये आलं. हे गीतेमध्ये असलेलं तत्व माऊलीने जसंच्या तसं ज्ञानेश्वरीमध्ये आणलं आणि ज्ञानेश्वरीमध्ये आणलं आणि आपल्या गाठी सोडल्या. अनेक संत तयार केले. आणि म्हणून नामदेव महाराज जेव्हा माऊलींनी समाधी घेतली आळंदीला, निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वरीला घेतली, मुक्ताई नगरला लुप्त झाले आणि सोपानदेव सासवडला थांबले. आणि आज सुद्धा तुला एवढंच सांगणं आहे, सर्व सुख पाहिजे असेल, सुखाचे 4 प्रकार बघा. 11 वाजून गेले, माहिती आहे, ध्यान आहे माझं.
कारण 11 वाजले करायला सुरुवात करतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व सुखाचे प्रकार अंतरात